नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया. शेंगदाणे 100 ग्राम घेतले आहे, मिरच्या 100 ग्राम घेतल्या आहे, लसूण 15 पाकळ्या मी सोलून घेतले. मीठ चवीपुरतं टाकूया. आपण मिरच्याचे देठ काढून घेऊया, बाउल मध्ये टाकूया. जास्ती तिखट असले तर कमी पण घेऊ शकता. मी जास्ती तिखट नाहीत म्हणून मी 100 ग्राम घेतले. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. धुवून झाल्या मिरच्या, तवा ठेवूया. कोणचं पण तवा चालते. तवा गरम होऊ देऊया. हे मिरच्या आपण एकातून 2 करूया, म्हणजे आपल्याला भाजायला पण बरं पडते, मिक्सरला वाटायला पण लवकर वाटते. सगळे मिरच्या एकातून 2 करून झाले. तवा गरम झालं आपलं, आपण टाकूया मिरच्या. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. असे मिरच्याला डाग पडत आहेत. थोडंसं तेल टाकूया, व्यवस्थित फिरून घेऊया. किती छान फ्राय झाल्या आपल्या मिरच्या. आपण गॅस स्लो करूया, प्लेट मध्ये काढूया, आणखीन ठेवूया. 100 ग्राम शेंगदाणे आपण टाकूया तव्यात. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. शेंगदाणे कसे चुटचुट करत आहेत, चांगला खमंग भाजून घेऊया आपण शेंगदाणे. गॅस स्लो केल्याने चांगलं भाजत आहेत, करपत नाहीत. आपले शेंगदाणे भाजले आहेत. किती छान भाजले आहेत शेंगदाणे, एकदम खमंग. तर आपण ह्याला प्लेट मध्ये काढूया. गॅस बंद करूया. थंड झाल्यावर आपण शिलटा काढूया. 1-2 मिनिटं थांबूया. असं चोळूया, म्हणजे शिलटा निघत आहे याचं. आपल्या शेंगदाण्याचा शिलटा काढून झालेला आहे. हे थोडं थोडं असलं तरी काय होत नाही. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकूया. हे भाजलेले आपण हे 100 ग्राम शेंगदाणे टाकून घेऊया. आणि 15 लसणाचे पाकळ्या सोललेले आपण टाकून घेऊया. या चमचनं जिरा 1 चमच टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया. अर्धा चमच मीठ टाकलं. तुम्ही कमी पण टाकू शकता, जास्त पण टाकू शकता. मी अर्धा चमच टाकले. आपण याला मिक्सरला वाटून घेऊया. आपली चटणी किती छान वाटून तयार झाली आहे. एकदम छान येत आहे. प्लेट मध्ये काढूया. तुम्ही खलबत मध्ये पण वाटू शकता, मिक्सर मध्ये पण वाटू शकता. मी मिक्सर मध्ये वाटले आहे. या पद्धतीनं बनवल्यावर लहान लेकरं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. टिफिनला पण नेऊ शकता. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, बनवून खा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.